पेन आशेगाव गुळीतला महादेव काहीतरी असंच म्हणतात. गुढीगाव तिथे जायचंय आम्हाला. शेगावले बोला. आणि मंदिरात मी देवाच्या मध्ये आडवं आम्ही आवाज की लय पाणी वगैरे काही आलो तरी त्या देवाचा दिवा पण हलत नाही. चला आम्ही तुम्ही द्या तुम्हाला ते मंदिर दाखवतो आम्ही. चला स्टॉप कशात गेलो बोला. अरे बोला. हां चला तुम्हाला मंदिर दाखवतो. आता आमचं गुप्त मंदिर आहे एक. आम्ही तिथंच चाललो. अलीकडच्या मंदिराचं दर्शन झालं. आमची भरपूर फॅमिली आहे. एक मांग आहे काही सगळ्या लेकरवाळ्या आहेत. लेकरं घेऊन चालली पिल्ल्यासारखे. हे बघा आम्ही पोहोचलेलो आहे. आता खाली जात आहे. हे बघा हे बघा आडवं शूट करायचं. आम्ही आलो आज मध्ये नदीत काही पाणी नाही. नदी फिरवा बापरे. हे भगवान. बरे 2चा टाइम आहे. उन्हाचं चालू. आम्ही गावाकडे जाण्याचा विचार होती. आमची मंडळी बसली तिथं. पाणी आणलं नाही. कोई पाणी दे रे. ही बघा आमची पूर्ण मंडळी. हे बघा मंडळी आणि तेच मंदिर ज्याचा दिवा हालत नाही ते पावसात. आम्ही खुऱ्या सरकून लागल्या का पैसे हे बघा आशेगावची पेनगंगा. पोटी झाली म्हणून आम्ही पाणी पिले तर. अरे बापारी फकीर मेल. हे बघा नंदी. गावाकडचा नजारा. हे गुप्ती मंदिर. ती जर पाऊस आला नदीत मंदिर आहे तरी या मंदिरातला दिवा सुद्धा हटत नाही. असं हे म्हणजे म्हणतात. मी तर पहिली बार आलेली आहे पण सर्व सांगत आहेत. खूप चांगलं वाटलं आम्हाला इकडे. म्हणजे कसं गावी होता असतं आम्ही येतच नाही. म्हणजे असंच की 2 वर्ष 3 वर्षांनी. गणपती बाप्पा पण येत ना. हे बघा महादेवाचे पुत्र पण आहे तिथं.
चल मग देतो चला. हे बघा खूप ऊन लागत आहे आणि नदी पूर्ण सुकून गेलेली आहे. नदीत म्हणजे पाणी बिलकुल नाही. पेन आहे, पेन मध्ये पाणी पण नाही का? तेच म्हणलं ना. महादेवाची पीठ बघ. हो ना, किती मस्त आहे. चला आपण तिकडे पाहू जाऊ. इकडे इथून येऊ ना. असं म्हणतात की काही जर म्हणजे माग गिरा वगैरे काही जर असलं तर जाते म्हणून एक देवाचं सत्त बघल्यासारखं. हे बघा सर्वच चालली आहेत आमच्या इथलची. हे बघा अनन्या चालली. आणू व्यवस्थित जाय, जाता दे जाय. हे बघा अनन्या जाऊन दाखवला आता तुम्हाला. आणू जाय. उंबर आहे ते. मीच म्हणलं किती उमर पडली खाली. दीदी दोन्ही पाय टाकायचे. अरे असं जात असेल ना सारखं.